हां. किराता अर्जुनियम हे काय आहे? एक महाकाव्य आहे आणि महाकाव्याचे काय लक्षणं आहे हे आपण शिकलेलं आहे. महाकाव्य कसं असायला पाहिजे, महाकाव्यासारखं कसं असायला पाहिजे, त्यानंतर त्याच्यात वंशानुकुलीन राजांची एक स्तुती असते महाकाव्यामध्ये. तर हे महाकाव्य किराता अर्जुनियम हे आपल्या महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. 18 पर्वामधले जे वनपर्व आहे त्या वनपर्वामधला जो एक भाग आहे त्यामधून घेतलेला आहे. आता वनपर्वामधला जो वनपर्व नावामध्येच काय आहे की जेव्हा युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्यामध्ये युद्ध होते आणि दुर्योधन एक कट रचतो, लाक्षागृहामध्ये जाळून टाकतो, तेव्हा पूर्ण 5ही पांडव त्या लाक्षागृहामध्ये जळून मेलेत किंवा गायब झाले, हे अशी त्यांची काय एक संभ्रम होतो आणि ते दंडकारण्यामध्ये म्हणजे द्वैतवनामध्ये जातात. तेव्हा त्या काळाला कोणता म्हटलं जाते? अज्ञातवास. अज्ञातवासात राहतात ते. आणि ते जे वर्णन आहे वनपर्वामध्ये, ते अज्ञातवासात जे गेलेलं आहे ते जे वर्णन आहे ते आपल्याला या महाकाव्यामध्ये पाहायला मिळते. असे तसे 5 महाकाव्य, तर 5 महाकाव्यापैकी हे एक काव्य. आता याच्यामध्ये 18 सर्ग आहे. तर 18 सर्गापैकी आपल्याला 2च सर्ग आहे अभ्यासाला, प्रथम सर्ग आणि द्वितीय सर्ग. आता किराता अर्जुनियम हे एक जे टायटल आहे महाकाव्याचं, जे वाक्य ते त्याच्यावरूनच आपल्याला काय लक्षात येते? अर्जुन आणि किरात यांच्यातील संबंध दिसून येतो. तर किरात हे कोणत्या स्वरूपात आहे? आदिवासी आहे. पण किराताचं स्वरूप काय? म्हणजे सर्वात पहिलं शंकराचं जे स्वरूप आहे ते किरात आहे. आणि त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये कोणते कोणते पात्र आलेले आहे? सर्वात प्रथम आलेला आहे अर्जुन, युधिष्ठिर, नकुल, सहदेव, द्रौपदी, भीम, म्हणजे 5 पांडव आणि एक वनचर आणि एक नाही किरात. दुर्योधन हे पात्र आहे पण त्याच्यामध्ये काही सहभाग नाही, ते म्हणजे एक म्हणते ना आपण बॅक साईडला असते, ते तशा प्रकारे दिलेलं आहे. तर हे एक महाकाव्यामध्ये, आता जसे काव्यांचे प्रकार पाहिले आपण, खंडकाव्य, गद्यकाव्य, चंपूकाव्य आणि महाकाव्य. त्यापैकी महाकाव्य नाटक हे वेगळं, पण हे कशामध्ये येते? साहित्यामध्ये. तर हे वनपर्वामधून घेतलेलं महाकाव्य, वनपर्वावर आधारित असलेलं महाकाव्य आहे आणि भारवीने रचलेलं आहे. तर भारवी विषयी आपल्याला माहिती कुठे मिळते? तर दंडीनी अवंती सुंदरी ही कथा लिहिलेली आहे. नाटक अवंती सुंदरी, दंडीचं अवंती सुंदरी एक जे नाटक आहे त्याच्यामध्ये दंडीनी भारवीविषयी लिहिलेलं आहे. तर दंडी आणि भारवी यांचा संबंध काय? तर दंडी हे भारवीचे नातू आहे. म्हणजे भारवी कोण लागतात? दंडीचे प्रपितामह म्हणजे वडिलांचे वडील, आजोबा लागतात. हां, भारवीचा नातू दंडी म्हणजे प्रपौत्र असं, प्रपौत्र असं त्याच्यात आपल्याला दिसून येते. तर त्याच्याविषयी, भारवींविषयी आपल्याला सर्व माहिती याच्यामध्ये दंडीने जे लिहिले आहे त्याच्यामध्ये मिळते. मग आता हे कोणी रचलेलं काव्य? जेव्हा आपण प्रस्तावना लिहितो तेव्हा त्याच्यामध्ये भारवीने रचलेलं महाभारतातील वनपर्वावर आधारित हे महाकाव्य आहे. आणि याची जे पार्श्वभूमी म्हणजे हे कशावर आधारित आहे की अर्जुन आणि किरात म्हणजे शंकर. आता द्वैतवनात राहत असताना जो प्रसंग आहे तो यामध्ये सांगितला आहे. तर 18 सर्गामध्ये तो प्रसंग सांगितला. तर 18 सर्गामध्ये हे नाही, आपल्याला हा 6व्या सर्गापासून यांचं किरात आणि अर्जुनाचा संबंध माहीत पडतो. पण त्याची सुरुवात प्रथम सर्गापासून होते. तर कशा प्रकारे? तर प्रथम सर्गामध्ये आपल्याला सुरुवातीला कोण दिसतो? वनेचर दिसतो. तर वनेचर आणि युधिष्ठिर यांच्यातला संवाद. त्यानंतर वनेचर आणि द्रौपदी, युधिष्ठिर आणि द्रौपदी, भीम आणि द्रौपदी यातील संवाद आपल्याला 2 सर्गामध्ये दिसतो. तर आपल्याला हे महत्त्वाचं आहे. आता त्याच्यामध्ये मग काही असे श्लोक येतात ते संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी येतात. तर ते आपण त्यानुसार लक्षात घेऊ. आता सुरुवातीला प्रथम सर्गाची मी तुला एक पार्श्वभूमी सांगते, म्हणजे गोष्ट सांगते थोडक्यात.
प्रथम सर्गामध्ये काय होते की जो दुर्योधन आहे तो आपला जे राज्यकारभार असते, म्हणजे आता युधिष्ठिर हे अज्ञातवासात गेलेले आहे, 5 पांडव अज्ञातवासात गेलेले आहे आणि दुर्योधन आपला राज्यकारभार चालवत आहे. तर दुर्योधनाला या महाकाव्यामध्ये म्हणजे काव्यामध्ये वनेचराने सुयोधन ही अशी उपाधी दिलेली आहे. तर का बरं, तर त्याच्या राज्यकारभारावरून. तसं दुर्योधन त्याच्या नावामध्येच काय दुर्विचार दिसतो, दुर्व्यवहार दिसतो आणि त्याला सुयोधन असं म्हटलेलं आहे. तर त्याच्या त्या राज्यकारभारावरून त्याला सुयोधन असं म्हटलेलं आहे. तर सुयोधन हे स्पष्ट करायचं ते पण आपल्याला येऊ शकते. तर जेव्हा वनेचर जो आहे हा कोणाचा दूत दाखवलेला युधिष्ठिराचा. आता आपल्या किरात आणि वनेचर हे एकच वाटते. हा संभ्रम आहे, कारण किरात वेगळे. किरात म्हणजे शंकराचा वेश आणि वनेचर हा युधिष्ठिराचा दूत. हा फरक असतो. तर युधिष्ठिर वनेचराला आपला दूत म्हणून दुर्योधनाच्या राज्यकारभाराची चौकशी करण्याकरता पाठवतो पहिले राज्यात. तेव्हा जो वनेचर आहे तिथली सर्व बातमी किंवा तिथलं सर्व वातावरण कसं काय, राज्यव्यवस्था कशी सुरू आहे, दुर्योधनाचा प्रजेविषयी कसा व्यवहार आहे, हे सर्व गोष्ट तो युधिष्ठिराला येऊन सांगतो. हे आपल्याला पहिल्या 2, 3, 4 श्लोकापर्यंत पाहायला मिळते. तर आपण पहिला श्लोक पाहू. पहिला श्लोक वाच. माझ्याजवळ एक असेल तर तिथे बघ बरं एक. यामध्ये पहिला श्लोक वाच. श्रियः कुरूणाम् अधिपस्य पालनीं प्रजासु वृत्तिं नियमयुगन्त वेदितुं सवर्णिलिङ्गी विदितः समाययो युधिष्ठिरं द्वैतवने वनेचरः. आता आपण हे श्लोक कशासाठी वाचत आहे की श्लोक आपल्याला संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी येतात किंवा प्रश्न आहे एखादा त्याच्यामध्ये आपण कोटेशन म्हणून लिहू शकतो, जर चांगला अभ्यास असेल तर आपला. तर हे आपल्या डोळ्याखालून गेला श्लोक की मग हे जे वाक्य आहे श्लोक आला संदर्भासहित स्पष्टीकरणामध्ये काय असतं की श्लोक येतो, त्यानंतर मग हे कोणाबद्दल म्हटलेलं आहे हे आपल्या लक्षात येते. आता कौरव श्रिय करुणामध्यस्य पालनीं राजसु वृत्ति यमकयुग्नत वेदतुं सवर्णिलिङ्गित विदितहं समायोयो युधिष्ठिरं द्वैतवने वनेचरः. आता हे का म्हटलं आहे की कौरव राजांचे म्हणजे दुर्योधनाचे वर्तन आणि प्रजा पालण्याचे काम जाणून घेण्यासाठी जो नियुक्त केला गेला होता तो ब्रह्मचारी वनेचर ते जाणून द्वैतवनात युधिष्ठिराकडे आला. म्हणजे मी तुला जे सुरुवातीला सांगितलं की जो नियुक्त केला होता तो वनेचर द्वैतवनामध्ये युधिष्ठिराकडे भेटायला आला. त्यानंतर त्यांचा संवाद काय होतो. हो. कृतः प्रणामस्य महीभुजेजितां सपत्नेन निवेदयिष्यतः न विव्यथे तस्य मनो न हि प्रियं प्रवक्तुमिच्छन्ति मृषा हितेष्णः. आता युधिष्ठिराला अभिवादन केलेला व शत्रूकडून जिंकल्या गेलेल्या राज्याबाबत सांगू इच्छिणारा तो मनातून किंचितही दुःखी झाला नाही, कारण जे हिते इच्छू असतात ते खोटे बोलू इच्छित नाही. आता बघ, जो वनेचर होता तो राज्यामध्ये गेला, तिथलं त्यांनी ती जी व्यवस्था आहे राज्यकारभार आहे दुर्योधनाचा तो पाहिला आणि युधिष्ठिराला येऊन सांगितलं. तर युधिष्ठिराला येऊन सांगताना तो खोटं काही बोलला नाही. युधिष्ठिराने मला नियुक्त केलेला आहे, माझा राजा आहे म्हणून मी त्याच्यासमोर त्याच्याविषयी वाईट सांगावं किंवा युधिष्ठिराला जे आवडेल जे पटेल ते सांगावं असं त्याच्या मनात आलं नाही. कारण तो काय होता, दूत तर होताच पण तो त्याचा एक हितचिंतकही होता. तर मी जे काही पाहिलं आहे ते सत्य परिस्थिती जर मी तुम्हाला सांगितली तर पुढची जी युद्धनीती आहे ते तुम्हाला त्याप्रमाणे आखता येईल. तर हे त्या श्लोकामधून उद्देशून म्हटलेलं आहे. तर त्यानंतरचा तिसरा श्लोक. विघाताय विधातुमिच्छतो रहस्ययोज्ञामधिगम्य भूभृतः स सौष्ठवौदार्य विशेषादिनीं विनिश्चितार्थम् इति वाचनाददे. आपल्याला उलटे स्टॅपलर मारले.
हा खूपच मोठा हितचिंतक दिसून राहील. वाचूच नका किताब. एखादा स्टुडंट गेला असता तर उघडलंच नसतं ते. तेच म्हटलं असतं ठीक आहे वा इथं छोटंसं किराता अर्जुनियम किती छोटा पार्ट आहे आम्हाला. शत्रूंच्या नाशासाठी उपाय करू इच्छिणाऱ्या राजाची एकांतात आज्ञा मिळवून निश्चित आशे असणारे आणि सौंदर्य व दाक्षिण्य यांनी युक्त असे बोलला. शत्रूंच्या नाशासाठी उपाय करू इच्छिणाऱ्या राजाची म्हणजे युधिष्ठिराची एकांतात आज्ञा मिळून तो निश्चित आशय असणारे आणि सौंदर्य व दाक्षिण्य यांनी युक्त असे बोल. म्हणजे युधिष्ठिराची एकांतात आज्ञा मिळून म्हणजे तो तेव्हा जेव्हा गेला की मला काही सांगायचं याची आज्ञा आहेत का, तर त्याविषयी एकांतात त्यांनी एक अतिशय सौंदर्य आणि दाक्षिण्ययुक्त बोलला. सौंदर्य आणि दाक्षिण्ययुक्त बोलला याचा अर्थ म्हणजे काय की तो क्रोधित होऊन नाही किंवा एखादा भीतीयुक्त नाही अशा प्रकारे नाही. त्यांनी जे पाहिलं सुयोधन म्हणजे दुर्योधनाचं सुयोधन झालेला प्रजाची सुखात आहे ते पाहिलं आणि तो सांगितला. म्हणून इथे जो उपयोग केलेला आहे त्याच्या बोलण्याला त्याच्या वाक्याला तो सौंदर्य आणि दाक्षिण्ययुक्त असा केलेला आहे. तर त्याच्यानंतरचा चौथा श्लोक. क्रियासु युक्तैरुक् चार चक्षुषो न वंचनीया प्रभवो नुजीविभिः अतोर्हसि क्षन्तुमसाधु साधु वा हितं मनोहारीचे दुर्लभम वचः. हां, आता याला अंडरलाईन कर. हित मनोहारी च दुर्लभ वचः. इथून एवढं आणि IMP. हां, तर हा जो श्लोक आहे हा निश्चितच कुठे ना कुठे येतोच IMP. तर इथे काय म्हटलं आहे की क्रियासु न युक्ते नुपचार चक्षु न वंचिना प्रभो नु जीविभ्य अर्थोरहसी शंतुमसाधुम साधुम हित मनोहराची दुर्लभ वचन. हे राजन, कामगिरांवर नेमलेल्या दूतांनी दूत हे नेत्र असलेल्या राजांना फसवणे योग्य नव्हे. त्यामुळे मी जे सांगेन ते चांगले असो व वाईट आपण मला क्षमा करायला हवी, कारण हितकारक आणि आकर्षक बोल हे दुर्मिळ असतात. आता इतक्याशा वाक्यामध्ये खूप सारा गहन अर्थ दडलेला आहे. ते कसं की हे राजा दूत जे असतात ते काय असतात, राजाचे डोळे असतात, चक्षुप्रमाणे असतात. म्हणजे जसं आपल्याला चार चक्षुन असं जे श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, तर चक्षु कोणाला उद्देशले आहे, दूतात. कारण मग आपल्या पण देशाचा जो राज्यकारभार आहे, तर आपल्या देशातले दूत बाहेरच्या देशात जातात. नंतर तिथली काही माहिती ते आपल्या देशाचा जो प्रधानमंत्री आहे मंत्री आहे त्यांच्यासमोर आणतात. म्हणजे एका याच्या की असा प्रकारे होतं. बाहेरच्या देशातले दूत आपल्या देशात येतात. म्हणजे जर आपल्याला देशामधील संबंध चांगले करायचे असले तर ते दूत जातात असतं. तर मग त्याच्यामध्ये काय आहे, ती सत्य परिस्थिती जे पाहतात ते सांगतात. त्याच प्रकारे जे दूत असतात तर ते काय असतात, राजाचे डोळे असतात, म्हणजे राजाचे चक्षु असतात. ते जे पाहणार त्याचप्रमाणे सांगणार. तर यामध्ये मी काय वाईट जरी बोललो असलं किंवा तुम्हाला वाईट जरी वाटलं तरी तुम्ही मला क्षमा करावी, कारण मी जे सांगणार आहे ते तुमच्या हिताचंच राहणार आहे. म्हणजे वाईट बोलून तुम्हाला जरी वाईट वाटलं, म्हणजे मी जे बोललो ते तुम्हाला वाईट जरी वाटलं तरी तुम्ही मला क्षमा करावी. का बरं? कारण दूत हे काय, राजाचे डोळे आहे, चक्षु आहे. तर मी जे जी परिस्थिती पाहिली त्याचप्रमाणे सांगणार. म्हणजे दुर्योधन हा सुयोधन बनला आहे, त्याचं कार्य म्हणजे राज्याचा जो कार्यभार आहे, राज्य ज्याप्रमाणे सुरू आहे ते अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे. म्हणजे काय, दुर्योधनाची जर मी स्तुती करत आहे तुमच्यासमोर, याचा अर्थ हा नाही की मी त्याची स्तुती करत आहे. याचा अर्थ हा आहे की मी जी परिस्थिती पाहत आहे ते तुम्हाला सांगत आहे. मग त्यावरून तुम्ही चीड येणे हे तुम्हाला योग्य नाही आहे. म्हणजे आता कसं, तिथे जो राज्यकारभार आहे तो चांगला सुव्यवस्थित सुरू आहे. मग याचा अर्थ तू जे पाहशील,
तू जे चांगलं पाहिलं तर ते चांगलंच सांगशील ना. तर मग त्यावर तुम्ही चिडून मला क्षमा करावी, म्हणजे चिडू नये, म्हणजे कारण मी एक जे सत्य परिस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडलेली आहे. त्यानंतर 5वा श्लोक. स किं सखा साधु न शास्ति यो दीपं हितान्यः संशृणुते हां. सं किं प्रभुः सदानुकूलेषु हि कुर्वते रतिं नृपेष्वमात्येषु च सर्वसंपदा. हां. जो राजाला स किम सका साधू न शांती, तो मित्र काय कामाचा जो आपल्या राजाला योग्य दिशा दाखवत नाही. म्हणजे तो मित्रच काय कामाचा, तो सखाच काय कामाचा की जो आपल्या मित्राला, आपल्या सखाला योग्य मार्ग दाखवत नाही. म्हणजे जो राजाला योग्य माहिती देत नाही किंवा दिशा देत नाही तो मित्र काय कामाचा. आणि जो हितकर गोष्टी सांगणाऱ्यांची ऐकत नाही तो राजा काय. कारण सदैव परस्परांना अनुकूल असणारा राजा व अमात्यावरच साऱ्या संपदा संपन्न होतात. म्हणजे राजा आहे आणि अमात्य आहे या दोघांमधला जर संबंध अनुकूल असेल, एकमेकांना ते परस्पर विरोधी नसणार आणि अमात्यावर राजाचा पूर्णतः विश्वास असेल तरच सर्व संपदा, म्हणजे सर्व संपदा कशाला म्हटलं आहे, राज्याचा जो कारभार आहे, जे सगळं हे आहे तो काय राहणार, संपन्न राहणार. विरोधाभास नको. म्हणजे मी जर दूत आहे, मी मित्राप्रमाणे आहे, सखाप्रमाणे आहे, तर मी तुम्हाला राजाला योग्य दिशा दाखवायला पाहिजे, योग्य तो सल्ला द्यायला पाहिजे. नाहीतर तो दूत आणि तो मित्र काय कामाचा. आणि जो त्याचं ऐकतच नाही, म्हणजे तो हिताचं सांगत आहे, अमात्य किंवा मित्र जर हिताचं सांगत आहे आणि राजा ऐकत नाही आहे किंवा तो समोरचा व्यक्ती ऐकत नाही आहे तर तो राजाच काय कामाचा. मग राजा आणि जर सत्य परिस्थिती अमात्य राजाला सांगत आहे, राजा ऐकत नाही आहे, तर याचा परिणाम कशावर होईल, राज्यावर. मग या दोघांमध्ये जर संबंध सुसंपन्न असेल, व्यवस्थित असेल, अनुकूल असतील तर याचा सगळ्या संपदेवर चांगला परिणाम होईल. तर ते उद्देशून काय म्हटलं आहे हे म्हणजे वनेचराने उद्देशून राजाला म्हटलं आहे. आता हे जे 4 श्लोकापर्यंतचे पूर्ण संवाद जे आहे ते युधिष्ठिर आणि वनेचर म्हटलं. आता संवादाने म्हटलं जाईल, हे फक्त तो बोलत आहे युधिष्ठिराशी, म्हणजे युधिष्ठिराला उद्देशून म्हटलेले जे हे वाक्य आहे हे एवढं आपण लक्षात ठेवू शकतो संदर्भाचा स्पष्टीकरणासाठी. आता 6वा श्लोक. निसर्ग दुर्गो धम बोध विप्लवः व भूपतीना चरितं त्व जन्तवः तवानुभावो यमवेदी यन्मया निगूढत्वं नयवर्त्म विद्विषाम्. स्वभावतः सहज न कळू शकणारे राजाचे वर्तन कुठे आणि जाण कमी असलेल्या माझ्यासारखे लोक कुठे. तरीही आपल्या शत्रूचे गूढ गहन राजकारण मी जाणू शकलो, हे केवळ आपलीच कृपा आहे. आता याच्यामध्ये म्हटलं आहे त्यांनी की गूढ गहन राजकारण मी जाणू शकलो. तर हे म्हणजे काय, गूढ गहन राजकारण. आता बघ, तो हा म्हणते स्वभावतः सहज न कळू शकणारे राजाचे वर्तन. म्हणजे स्वभाव राजाचे जे वर्तन आहे ते जे आहे ते कळू शकणार नाही. आणि मी एक कमी जाण असलेले माझ्यासारखे लोक कुठे. म्हणजे मला तर काहीच नाही, मी साधा एक वनेचर आहे, तुम्ही मला एक दूत म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे, तरीही मी गहन राजकारण असणारा आपले त्याला जाणू शकलो, शत्रूला जाणू शकलो, ते तुमचीच कृपा. म्हणजे गहन राजकारण इथे हा शब्द का बरं वापरला, कारण जो दुर्योधन आहे तो सुयोधन बनला. म्हणजे दुर्योधनाला काय भीती होती की आपण जर प्रजेशी चांगलं वागलो तरच प्रजा आपल्याला स्वीकारेल. कारण सर्वात आधी युधिष्ठिर राजा होता, युधिष्ठिराला विरोध करून युधिष्ठिराविषयी कट रचून त्यांनी लाक्षागृहामध्ये त्यांचा म्हणजे 5ही पांडवांचा विनाश करून तो स्वतः राजा बनला. तसं राज्यकारभार तो राजा बनला नव्हता. तसा खरा राजा तो युधिष्ठिर होता आणि प्रजेला प्रिय होता आणि प्रजेच्या मनातून
युधिष्ठिराला काढणं अशक्य गोष्ट होती, कारण तो एक प्रभावी राजा होता आणि एक चांगला राजा होता. तर त्याच्या युधिष्ठिराला प्रजेच्या मनातून काढणे आणि स्वतःला प्रजेसमोर सुयोधन बनवणे हे त्याचं एक कट होता. म्हणजे तो दुर्योधन तर दुर्योधनच होता, म्हणजे त्याचा स्वभाव जो वाईट होता ना, त्याची वाईटच प्रवृत्ती होती. पण त्यांनी चांगुलपणाचं पांघरून स्वतःवर घातलं होतं. तर ते चांगुलपणाचं पांघरून जे आहे, त्याचं जे राजकारणाचा जो कट आहे, हे जे मी ओळखू शकलो, तर हे काय फक्त तुमची कृपा आहे. तुमची कृपा म्हणजे त्यात त्यांनी त्याचं श्रेय कोणाला दिलं आहे? युधिष्ठिराला दिलं आहे, की युधिष्ठिरा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, तुम्ही माझी दूत म्हणून नियुक्ती केली, तर त्यामुळेच मी हे सगळं तुमचा जो शत्रू आहे त्याने जो कट रचला आहे, त्याचं जे राजकारण आहे, त्याचं जो छळपणाने जो कट रचून जे राजकारण करत आहे, ते मी ओळखू शकलो. ही तुमची कृपा आहे. समजलं आता, की दुर्योधन जो आहे तो सुयोधन बनला, तर त्यामागे असं नाही की तो सुधारला म्हणजे चांगला झाला आणि युधिष्ठिर जर आला तर त्याला राज्य परत करेल, हे नाही. त्याला भीती आहे की युधिष्ठिर जर परत आला तर प्रजा आपल्याला विरोध करतील आणि आपल्याच राज्याची मागणी करेल, म्हणजे पुन्हा बा आम्हाला आमचा राजा हवा आमच्याच याच्यावर. तर तो फक्त आणि फक्त कट रचत आहे की मी एक चांगला राजा बनू शकतो आणि हे वनेचरांनी काय ओळखलं आहे. आता 7वा. विशङ्कमानो भवतः पराभवं नृपासन स्थोपि वनाधिवासिनः दुरोदरचञ्चितां समीहते नयेन जेतुं जगति सुयोधनः. हां, आता हे इथं आलं सुयोधन. आता हे सुद्धा अंडरलाईन करून घे सुयोधनपर्यंत. दुर्योधन हा सुयोधन कशा प्रकारे किंवा हे संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी पण येऊ शकते. रास सिंहासन नावर आरूढ झालेला म्हणजे पराभव नृपासनास्तोपती म्हणजे राज्य सिंहावर आरूढ झालेला असूनही सुयोधन वनात वावरणाऱ्या आपल्याकडून पराभव होईल या शंकेमुळे कपटधूताने जिंकलेली भूमी राजनीतीच्या साहाय्याने राखू इच्छितो आहे. म्हणजे सिंहासनावर तो आरूढ आहे, राजसिंहासन वर बसलेला आहे, त्याच्या हातात पूर्ण राज्यकारभार आहे, तरीसुद्धा त्याच्या मनात काय भीती आहे की जे वनात आहे कुठेतरी त्याला नाही वाटलं की ते मेले, कारण त्यांचे मृतदेह अजूनपर्यंत सापडलेले नव्हते. ते कुठेतरी आहे याची भीती दुर्योधनाला होती आणि ते परत येतील आणि आपल्याकडून आपलं राज्य हिसकावून घेतील ह्याची भीती त्याच्या मनात होती. तर म्हणजे राजसिंहासनावर जरी तो आरूढ आहे तरी सुयोधनही आहे, म्हणजे दुर्योधनने म्हटलं आहे, इथे उद्देशून काय म्हटलं आहे? सुयोधन का बरं म्हटलं आहे? त्याच्या वागणुकीवरून, त्याच्या ज्या स्वभावामध्ये जे वर्तन झालं, परिवर्तन, जो चांगुलपणाचा त्यांनी जो वाव आणलेला आहे, त्यामुळे त्याला सुयोधन इथे उपाधी दिलेली आहे वनेचराने, की सुयोधन असून सुद्धा वनात वावरणाऱ्या कोण? युधिष्ठिर, जे वनात आहे आणि आपल्याकडून त्यांचा पराभव सुद्धा झालेला आहे, तरी त्यांच्याकडून आपला पराभव होईल. तर पराभव झाला तर ती जी कपटदूताने का बरं म्हटलं इथे? की त्यांनी कपट रचला होता. लाक्षागृह, त्यांच्यासाठी लाक्षागृह, मग त्या लाक्षागृहामध्ये आग लावली आणि ते कपटच आहे ना एक, कारण ते युधिष्ठिराच्या राज्याभिषेकानंतर हा सगळा कट रचलेला आहे. तर हे कपटाने मिळवलेलं राज्य आहे. तसं तर तो युद्ध वगैरे होऊन त्यांनी राज्य जिंकलेलं नाही आहे किंवा त्याचा राज्याभिषेकही झालेला आहे. युधिष्ठिरानंतर 5 पांडवांनंतर जो मोठा होता तो दुर्योधन. तर त्यांना काय करून जे कपट रीतीने मिळवलेलं राज्य आहे ते अजूनही तो राखू इच्छित आहे. म्हणजे त्याला काय भीती आहे की युधिष्ठिर परत येऊन आपला पराभव करू शकतो. हे कोणाच्या लक्षात आलं आहे? वनेचराच्या. तर नेक्स्ट 8वा. तथापि जिह्वासे ते
स भवज्जिगीषया तनोति शुभ्रगुणसम्पदा यशः नयन भूमिमनार्यसङ्गमात् विरोधोऽपि समे महात्माभिः. साशंक असला तरी आपल्यावर विजय मिळवण्याच्या इच्छेने तो कुटील मती धवल अशी गुणसंपदा आणि कीर्ती वाढवत आहे. नाहीतर ऐश्वर्य वाढवण्यासाठी दुर्जनाच्या सहवासाहून सज्जनाशी वैर अधिक बरे असते. काय म्हटलंय लक्षात घे. ऐश्वर्य वाढवण्यासाठी दुर्जनांच्या सहवासाहून, दुर्जनाचा जो सहवास आहे, सहवासाहून सज्जनाशी वैर अधिक बरे असते. म्हणजे तुला जर कीर्ती नाही वाढवायची, फक्त ऐश्वर्य वाढवायचे, संपत्ती वाढवायची आहे, तर तुझं म्हणजे सज्जनासोबत काही घेणं देणं नाही. त्यांच्याशी तुझी शत्रुत्व असलं तरी चांगलं आहे, पण तुझी मैत्री कोणासोबत पाहिजे? दुर्जनांसोबत असली तर तुझं वैभव वाढते. तर इथे काय, साशंक असला तरी आपल्यावर विजय मिळण्याच्या इच्छेने तो कुटील मती धवल अशी गुणसंपदा आणि कीर्ती वाढवत आहे. साशंक म्हणजे त्याच्यावर साशंक असला तरी विजय मिळवण्याची इच्छेने, त्याला काय मिळवायचं आहे? विजय मिळवायचा आहे, सर्वांवर विजय मिळवायचा आहे. तर त्या इच्छेने तो कुटील मती म्हणजे कपट आहे, अशी चाणक्य आहे, काहीतरी चालाक, काहीतरी असं जाड रचत आहे, काहीतरी कूटनीती खेळत आहे. त्या कूटनीतीने तो आपली गुणसंपदा आणि कीर्ती वाढवत आहे. मी तुला आता म्हटलं ना की तो काय करत आहे, तो दुर्योधनाचा सुयोधन फक्त चांगुलपणाचं पांघरून घेतला आहे त्यांनी, तो बनला नाही आहे. तर ही तिची काय कूटनीती आहे. म्हणजे तो गुणसंपदा आणि कीर्ती वाढवत आहे की बा मी किती चांगला राजा आहे, मी किती चांगल्या प्रकारे राज्यकारभार सांभाळू शकतो, युधिष्ठिरापेक्षा योग्य राजा मी बनू शकतो. हे त्याने याची तो काय करत आहे, कूटनीती म्हणजे आपली गुणसंपदा आणि कीर्ती वाढवत आहे. लोकांच्या मध्ये आपली गुणसंपदा वाढवत आहे, गुणवान आहे, कीर्तिवान आहे, महान आहे, अतिशय चांगला आहे, प्रभावी राजा आहे, ही त्याची तो कीर्ती वाढवत आहे. पण हे नाहीतर काय, ऐश्वर्य वाढवण्यासाठी काय असतं ते की दुर्जनाची संगत आणि चांगल्याशी वैर असलं तरी हे नाही चालते, पण त्याला ऐश्वर्याने वाढवायचं आहे. त्याला काय वाढवायचे आहे? कीर्ती आणि आपले गुण संपदा वाढवायचे. ऐश्वर्य तर आधीच आहे आणि त्याला सगळं हे वाढवून त्याच्यावर काय मिळवायचं आहे? विजय मिळवायचा आहे. तर ही कूटनीती आहे त्याची, दुर्योधनाची, असं वणेचऱ्याच्या लक्षात आलं आहे. त्यानंतर 9वा श्लोक. कृतारिषद्वर्गजयेन मानवी मगम्यरूपां पदवीं प्रपेत्सुना विभज्य नक्तन्दिव मस्ततन्द्रिणां वितन्यते तेन नयेन पौरुषम्. कृतारिषवर्गजयेन मानवीय गम्यरूपां पदवी प्राप्स्युना विजभ्य नक्तद्विवत्समस्त्यद्रिणां वितेन नयने पौरुषम्. कामक्रोधाची शत्रू पुन्हा जिंकलेला आणि कळण्यास कठीण अशी मनुकथित प्रजापालन पद्धत अंमलबजावणीची इच्छा करणारा तो आळस न करता दिवस त्याची विभागणी करून न्यायमार्गाने कर्तव्य पालन करत आहे. म्हणजे बघ इथे काय, त्यामुळे पहिल्या 3ऱ्या श्लोकातच त्यांनी सांगून दिलं वनेचरांनी की मी जे सांगेल तर त्याबद्दल तुम्ही काय करू नका, वाईट मानू नका किंवा रागवू नका, मला क्षमा करून द्या. म्हणजे या श्लोकातून काय साध्य म्हणजे काय दिसत आहे, हे दुर्योधनाची एक प्रकारची काय स्तुती दिसत आहे ना, स्तुतीच म्हणाल ना. म्हणजे इथे काय म्हटलं आहे की कामक्रोधादी षडरिपूंना जिंकलेला. म्हणजे काम क्रोध त्याला काहीच नाही, आता सगळ्या षडरिपूंना जे
हे असतात, दुर्गुण असतात, रिपू ते त्यांना जिंकलेला आणि कळण्यास कठीण अशी मनुकथित प्रजापालन पद्धत मनुकथित म्हणजे मनू जो राजा होता आपला त्या त्याची जी प्रजापालन पद्धत होती ती त्याची अंमलबजावणी करू इच्छिणारा तो आळस न करता रात्रंदिवस याची विभागणी करून न्यायमार्गाने कर्तव्य पालन करतो आहे. म्हणजे तो काय करत आहे की मनू जो राजा होता त्याने त्याची जी प्रजापालनाची पद्धत होती त्याची अंमलबजावणी करू इच्छित आहे. त्याने काम क्रोध जो आहे ते सगळं सोडून दिलेलं आहे. त्याने षडरिपूंना जिंकलेलं आहे. असा तो आळससुद्धा नाही करत आहे. रात्रंदिवस प्रजेसाठी काय करत आहे, काम करत आहे. तर असा तो न्यायमार्गाने म्हणजे न्यायमार्गाने चालणारा आहे का कधी दुर्योधन? त्याचं नावच दुर्योधन आहे. असं न्यायमार्गाने तो कर्तव्य पालन करत आहे. म्हणजे जे आपले प्रजेविषयी कर्तव्य आहे त्याचे पालनसुद्धा तो करत आहे. म्हणजे तो काय बनलेला आहे, दुर्योधनाचे सुयोधन बनला आहे. दुर्योधनाचे सुयोधन हे स्पष्ट करा तर हे जे एवढं वर्णन आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावं लागेल. त्या गोष्टींना न्याय देतोय जो षडरिपू आहेत ना हां, त्या गोष्टींना न्याय देतोय. त्या गोष्टी त्याने षडरिपूंना जिंकलेलं आहे ना हां तो त्या गोष्टींना न्याय देतोय. न्याय ते सांगून तो सांगत आहे की यांची विभागणी करून न्यायमार्गाने त्याचं कर्तव्य पालन करत आहे. म्हणजे त्याला असं काम क्रोध असं इतका जो त्याचा स्वभाव होता त्यांना सगळ्यांना जिंकलेला आहे. म्हणजे त्याच्यावर त्याचं काय जिंकणे म्हणजे एखादं नियंत्रण करणे, जिंकणे. म्हणजे मी आळसाला जिंकलाय. आळसाला जिंकला याचा अर्थ हे नाही की मी आळशी झालेली आहे की मी आळसच करते. आळसाला जिंकलाय म्हणजे माझ्या आळसावर नियंत्रण आहे. मनाला जिंकलाय म्हणजे माझं मनावर नियंत्रण आहे, मनावर संयम आहे. हे तर मग त्यांनी त्या सगळ्या गुणांना जिंकलं आहे. त्याच्यावर काम क्रोध आता हावी होत नाही, क्रोधही हावी होत नाही, त्याच्यावर जे षडरिपू ते हावी होत नाही. तो आळस दूर ठेवून रात्रंदिवस कर्तव्य पालन करत आहे, न्यायमार्गाने जात आहे. म्हणजे हे काय एक प्रकारची स्तुतीच आहे दुर्योधनाविषयी. हे कशातून निदर्शनात आलेलं आहे, हे जेव्हा दूध जिथे गेलेलं आहे तिथला तो प्रसंग वर्णित करून सांगत आहे युधिष्ठिराला. त्यानंतर 10वा सखीनीव प्रीतियुजो युजीविनः समानमानान् सरधच्च बन्धुभिः ससनत्तं दर्शयते गतस्मयः कृताधिपत्यामिव साधुबन्धुता. अहंकार नाहीसा झालेला तो सेवकांशी प्रिय मित्राप्रमाणे मित्रांशी भावंडाप्रमाणे वागत आहे आणि बांधवांशी ते राज्यकर्ते असल्याप्रमाणे आदराने वागतो आहे. आता बघ हे इथपर्यंतचे जे आहे श्लोक हे अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे दुर्योधनाचे सुयोधन स्पष्ट करा ना. तर हे जे श्लोक आहे वनेचरांनी त्याच्याबद्दल चांगले सांगितले हेच त्याच्यामध्ये वर्णित करा म्हणजे त्याच्यामध्ये लिहायचं आपल्याला. ठीक आहे. तर अहंकार नाहीसा झालेला. आता सर्वात अहंकारी पांडवांमध्ये तर तो तर कौरवामध्ये कोण मांडलं, दुर्योधन. सर्वात अहंकारी, क्रोधी, पराक्रमी म्हटलं जाईल कारण तो पराक्रमी होता आणि त्याच्याकडे सर्व शक्ती होती पण तो त्याचा दुरुपयोग करायचा. तर अहंकार त्यांनी नाहीसा झाला म्हणते. नाहीसा झालेला तो सेवकांशी प्रिय व मित्राप्रमाणे म्हणजे जो मोठ्यांना आदर देत नव्हता, भीष्म पितामहासारख्या मोठ्यांना आदर देत नव्हत्या, स्वतःच्या वडिलांना आदर देत नव्हता, मातांना नाही, पत्नींना नाही, ज्यांनी स्त्रियांचा काय अनादर केलेला आहे, द्रौपदीसारख्या एका स्त्रीचा त्याने अनादर केलेला आहे, असा दुर्योधन, दुराचाराने युक्त असा दुर्योधन आता काय करत आहे की त्याचा अहंकार जो आहे इतका अहंकाराचा राजा असलेला तो अहंकार नाहीसा झालेला आहे आणि तो आपल्या सेवकाशी काय वागत आहे, मित्राप्रमाणे वागत आहे, मित्रांशी भावंडाप्रमाणे वागत आहे. म्हणजे जे सेवक होते त्यांना मित्राचं स्थान दिलं आहे, मित्रांना भावंडाचं स्थान दिलं आहे आणि बांधवांशी तो राज्यकर्ते असल्याप्रमाणे वागत आहे. म्हणजे ज्याचं राज्य कुणाशी
म्हणजे वाटायचा त्याला हे नाही, तो स्वतःच्या भावालाही शत्रू समजत होता, ज्यासाठी त्याने इतका कट रचला. स्वतःच्या चुलत भाव म्हणजे सख्खे चुलत भाव जे होते, स्वतःच्या राज्यासाठी त्यांनी आपल्या आईवडिलांना, आपल्या भावांना कोणालाच बक्षिले नाही. त्यांनी आता स्वतःमध्ये तो इतका बदल केलेला आहे. तो कशाकरता? फक्त पूर्ण राज्य हडपण्याकरता, सर्वांवर विजय मिळवण्याकरता. असा अहंकारी तो सर्वांसोबत कसा वागत आहे? अतिशय सुयोधनाप्रमाणे वागत आहे, आदराने वागत आहे. असक्तमाराधयतो यथानयं विभज्य भक्त्या समपक्षपातया गुणानुरागादीव सख्यमेवान् न वादतेस्य त्रिगुणः परस्परम्. आसक्तमाराधयतो यथायनं विभजन भक्ता समक्ष पक्षातया गुणानुरागदिव साख्यमिवान्य न वादत्यस्य त्रिगुणः परस्परम. गुणांची योग्य प्रकारे विभागणी करून सर्वांना समान महत्त्व देऊन श्रद्धेने पण त्यात आसक्त न होता त्यांना वश करून घेणाऱ्या त्या दुर्योधनाला म्हणजे दुर्योधनाच्या गुणांवर लुप्त झाल्यामुळे जणू मैत्र निर्माण झाल्याप्रमाणे म्हणजे सत्व, रज व तम हे त्रिगुण परस्परावर कुरघोडी करत नाही. आता गुणांची योग्य प्रकारे विभागणी करून आता त्यांनी सगळ्यावर विजय मिळवला, जो संयमी झालेला आहे, तर त्यांनी गुणांची काय केली? योग्य विभागणी केलेली आहे. कुठे कशा प्रकारे वागायला पाहिजे असं त्यांनी स्वतःला एकदम संयमी आणि सुयोधन बनवलेलं आहे. तर सर्वांना महत्त्व देऊन श्रद्धेने पण त्यात आसक्त नव्हता. श्रद्धेने वागत पण प्रत्येक गोष्टीची आसक्ती नाही की त्याच्या आहारी नाही गेलेला आहे. आसक्त न होता त्याचा वश करून घेणाऱ्या म्हणजे त्याच्यावर वश आहे, त्याचा संयम आहे. त्या दुर्योधनाच्या गुणांवर लुप्त झाल्यामुळे जणू मैत्र निर्माण झालेल्या त्याच्या गुणावर लुप्त म्हणजे त्याच्या गुणावर आसक्त झाल्याप्रमाणे सत्व, रज, तम हे जे आहे त्रिगुण जे आहे हे परस्परावर कुरघोडी करत आहे म्हणजे हे सत्व, रज, तम हे जे त्रिगुण आहे हे एकमेक हे त्याच्या मनात स्पर्धा नाही आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे कुठेतरी ते एका ठिकाणी आहे, नियंत्रणात आहे. म्हणजे नाही याच्यामध्ये रज आहे, तम आहे, सत्व जास्त असं काही, सत्व पण एकदम हे नाही आलेलं आहे. तर हे कुरघोडी म्हणजे एकमेकांमध्ये त्या गुणामध्ये स्पर्धा नाही आहे. ठीक आहे. 12. निरत्ययं सामन्नदानवर्जितं न भूरि दानं विरहस्य सत्क्रियां प्रवर्तते तस्य विशेषशालिनी गुणानुरोधेन विना न सत्क्रिया. नित्येन साम दाववर्जितं न भूरिदानं विरहस्य सत्क्रियां प्रवर्तेन तस्य विशेषशालिनी गुणानुरोधेन विना न सत्क्रिया. तो कुणाशी काहीतरी दिल्याशिवाय नुसता गोड बोलत नाही. म्हणजेच गोड बोलण्याबरोबरच काहीतरी पुरस्कारही देतो. सन्मान सत्कार सोडून नुसते पुष्कळ दानही तो करत नाही. गुणांना अनुसरूनच तो विशेष सत्काराला प्रवृत्त होतो त्याशिवाय नाही. आता इथे वाचताना असं वाटते की आपण काहीतरी चुकीचं तर नाही वाचत आहे, कारण हे दुर्योधनाबद्दल वाचत आहे. होतं की म्हणजे तो कुणाशी काहीतरी दिल्याशिवाय नुसता गोड बोलत नाही आहे. म्हणजे जो कोणाला देत सुद्धा नव्हता तो आता फक्त देतच नाही, तर तो गोड बोलतोच. गोड तर म्हणजे बोलतच आहे. तो मित्र म्हणजे अमात्यांना मित्र बनवत आहे, सेवेकरींना मित्र बनवत आहे, तर याचा अर्थ तो प्रेमाने वागत आहे. तर तो फक्त प्रेमाने वागत नाही आहे, गोड बोलत नाही आहे, तर तो त्यांना काहीतरी उपहारही देत आहे. बरं, फक्त पुरस्कार तसेच वाटत नाही आहे, तर त्याच्या गुणांच्या, त्याच्या कलागुणांचा काय करत आहे? तो सत्कारही करत आहे. एखादा म्हणजे कलाकार आहे, त्याच्या दरबारात आला आहे, तर त्याची वाहवाही करत आहे, त्याच्याशी गोडे बोलत आहे आणि त्याला पुरस्कार देऊन त्याचा आदर सत्कार आणि सन्मानही करत आहे. जे काही हे त्यांनी केलं नाही, केव्हाच केलेलं नाही. त्यांनी त्याच्यामध्ये इतका बदल घडवलेला आहे. हे सगळे
दुर्योधनाबद्दल सांगितलेली स्तुती आहे. तर ही स्तुती कोणी सांगितली आहे, कोण सांगत, वनेचर सांगत आहे. आणि बघ, हा प्रसंग कसा आहे की तिथे युधिष्ठिरसुद्धा आहे, भीमसुद्धा आहे, द्रौपदीसुद्धा आहे आणि वनेचर ही दुर्योधनाची स्तुती सांगत आहे आणि हा शांतपणाने युधिष्ठिर ऐकत आहे. तर हा समोरचा द्रौपदीचा जो राग आहे, हे जे सर्व ऐकल्यानंतर तो उफाळतो. ते नंतरच्या श्लोकामध्ये आहे. तर आपण 13वा वाचू. 13वा श्लोक. असुनी वाञ्छन्य वशी न मन्युना स्वधर्म इत्ये निवृत्त कारण गुरुपदिष्टेन रिपस्थितोपि स्तुतेपि वा निहन्ति दंडेन स धर्मविप्लव. सर्वांना वश करणारा तो धनसंपत्तीच्या इच्छेने किंवा रागाने नव्हे, तर हे माझे कर्तव्य आहे या विचाराने लोभादीपासून अलिप्त होऊन गुरूंच्या उपदेशानुसार शत्रूंच्या किंवा स्वतःच्या पुत्राच्याही ठाईच्या अन्याय आचरणांना दंड करतो. बापरे, म्हणजे किती काही बदल झालेला आहे त्याच्यामध्ये, की सर्वांना वश करणारा तो जो धनसंपत्तीच्या इच्छेने किंवा रागाने नव्हे, म्हणजे धनसंपत्तीची त्याला इच्छा तर आहेच नाही, कारण तर त्यांना गुणांना कीर्तीनं वाढवायचं आहे. तर धनसंपत्तीची इच्छा नाही किंवा रागाने नाही, तर तो काय न्यायाने वागत आहे. म्हणजे कसं ते आपले आपले कर्तव्य करत आहे, की या विचाराने म्हणजे तो लोभापासूनही दूर आहे. फक्त लोभापासूनही दूर आहे. त्याला अशी धनसंपत्तीची इच्छा पण नाही आहे आणि त्याला राग पण नाही कोणाविषयी. तो काय वागत आहे, सरळ न्यायाने वागत आहे. तर मग त्यांनी जर चूक जरी केली असली, तो जर आपला पुत्र जरी असला, तर त्यालासुद्धा तो काय देत आहे, दंड देत आहे. म्हणजे हा नाही की इथे माझा पुत्र आहे तर मी त्याच्याशी प्रेमाने वागेल, त्याने चुकीचं जरी केलं असेल तरी मी त्याला आश्रय देईल, कारण तो माझा मुलगा आहे, असं नाही. जरी तो त्याचा मुलगा जरी असला तरी तो त्याला तिथे दंड करत आहे. म्हणजे त्याची जी वागणूक आहे ते सगळ्यासोबत काय समान आहे. सर्वांना तो समसमानामध्ये वागवत आहे, गुरुजनांचा आदर करत आहे आणि गुरुजनांनी जो उपदेश केला त्या उपदेशानुसार तो वागत आहे. म्हणजे जो गुरुजनाच्या आज्ञांना मान्य करत नव्हता, असा तो इतका सुयोग्य झालेला की गुरुजनाच्या उपदेशानुसार वाईट ते वाईट, चांगलं ते चांगलं असं करायचं. की वाईट जरी केलं असलं, तो माझा पुत्र जरी असला, तर मी त्याला जी शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा देणार. अशा प्रकारे तिथे दुर्योधनाबद्दल वनेचर सांगत आहे. त्यानंतर आपण 14वा श्लोक घेऊ आणि थांबू. विधाय रक्षान् परितः परेतरान् शंकिताकार मुपैति शान्तितः क्रियापवर्गेष्वनुजितिसात्कृतः कृतज्ञतामस्य वदन्ति सम्पदः. विधाय रक्षान् परितः परेतरान् शंकिताकारमपुप्तेः शंकिताः क्रियापवर्गेषनुचितसितात्कृतः कृतज्ञात्मस्य वदन्ति संपदः. साशंक असूनही स्वभावार म्हणजे त्याच्या आजूबाजूला साशंक असूनही स्वभावार स्वक्रियांना नेमून तो स्वतः निशंक असल्यासारखा राहतो आणि काम संपल्यावर सेवकांना त्याने दिलेले धनच त्यांच्या बाबतची कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणजे काय करतो, तो साशंक असो, जरी तो शंका घेतो म्हणजे शंकारहित आहे, जे साशंक असू नये, असूनही तो कसा स्वभावार स्वकीयांना नेमून, म्हणजे आपल्या भोवतालच्या स्वकीयांना जे आपण त्यांना नेमून, म्हणजे त्यांना जे कार्यभार आहे तो त्यांना नेमून देतो आणि निशंक असल्यासारखं, व मला काही शंका नाही आहे, तुम्हाला जे मी कार्यभार दिला आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने करणार याची मला काय आहे, ख्याती आहे. म्हणजे मला पूर्ण तुमच्यावर आश्वास आहे, मला याच्याविषयी मला पूर्ण तुमच्यावर विश्वास आहे, असा निशंकप्रमाणे तो वागत आहे. आणि काम संपल्यानंतर सेवकांना
म्हणजे जे काम झाले आहे ते राज्यकारभारातलं जे काम झालं आहे त्या काम झाल्यानंतर तो सेवकांनी त्यांनी जे धन दिले आहे तर त्यांची तो त्यांच्याबद्दल काय करत आहे कृतज्ञतासुद्धा व्यक्त करत आहे. ते तुम्ही जे केलं ते खूपच छान केलं, कृतज्ञता व्यक्त करत आहे की म्हणजे जो कोणाचा आदर न करणारा असा तो काय आहे की तो अतिशय चांगल्या राजाप्रमाणे म्हणजे त्याचा राज्यकारभार बघ त्याचे जे विरुद्ध त्याची जी पर्सनॅलिटी आहे त्याच्या तो विरुद्ध वागत आहे. म्हणजे जसा तो आहे तसा नाही आहे तसा वागत नाही आहे. हे वनेचराच्या लक्षात आलेलं आहे त्याचा राज्यकारभार पाहिल्यानंतर. हे सगळं काय आहे त्याचं राज्यकारभार पाहिल्यानंतर तिथं गेल्यानंतर तिथलं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर समोर पाहायचं की थांबायचं? हां ठीक आहे. 20 करून टाकू. हां 15 ना. हां अनारतं तेन पदेषु लंबिता विभज्य सम्यग्विनियोग सक्रियः फलन्त्युपायः परिब्रूहिताय तिरुपेत्य संघर्षनिवार्थसम्पदः. अना अनारतं तेन पदेषु लभिन्ता विभज्य सम्यवग्विन्योपासत्क्रियाः फलन्त्युपायाः परिबृंहितायेत्युपेत्य संघर्षमिवार्थं संपदाः. तर त्याने वेगवेगळ्या गोष्टीबाबत आता आपण तू श्लोक वाचल्यानंतर मी पुन्हा का वाचते त्याचं कारण हे की श्लोक वाचल्यानंतर जेव्हा आपण मराठी वाचतो तर ते आपल्याला कुठेतरी असं कळते. तर त्यामुळे आता माझं लेक्चर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही घरीसुद्धा अभ्यास करता तर आपण काय करायचं फक्त भाषांतर नाही वाचायचं, श्लोक वाचायचा. तुम्हाला अभ्यासाला समजून घ्या एक चॅप्टर वाचायला 15 मिनिट लागते तर आपल्याला त्याच्याबद्दल 15चे आपल्याला 20 लागेल 25 मिनटं लागतील. पण श्लोक वाचायचा. श्लोक वाचल्याने काय होते एकतर आपल्याला संस्कृत वाचण्याची सवय होते. संस्कृत वाचणं म्हणजे एक आपल्या जो मुखाचा व्यायामसुद्धा होतो आणि स्पष्ट उच्चारण येते म्हणजे खूप काही उपयोग होतो आणि ते तुमच्या डोळ्याखालून जातो तो श्लोक. तुम्हाला संदर्भाचं स्पष्टीकरण आहे किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आपल्याला जर आठवलं तर कोटेशनमध्ये टाकायचंच आहे एखादं वाक्य. आणखी प्रभावी लेखन करायचं आहे तर हे तुमच्या कामात येते. तर फक्त भाषांतर न वाचता म्हणजे जे नोट्स आम्ही टाकतो ते न वाचता जर तुम्ही फक्त श्लोक आणि ते खालचं जरी वाचलं आणि जे समजून सांगताना लक्षात ठेवलं तर काय मी फक्त आता कथा सांगितलेली आहे गद्य काव्याप्रमाणे ती जरी लिहिली तर अतिशय उत्तम. जास्त अभ्यास करायचा आहेच नाही. ठीक आहे. आता आपण 15वा श्लोक पाहत आहे. तर त्याने वेगवेगळ्या गोष्टीबाबत ज्या सामदामादी उपायांचा योग्य प्रकारे विभागून वापर केला तो उपाय जणू परस्परांशी स्पर्धा करत असल्याप्रमाणे उत्तरोत्तर वृद्धिंगत होणाऱ्या धनसंपदेच्या राशी सतत निर्माण करत आहे. त्याने वेगवेगळ्या गोष्टीबाबत ज्या सामदामादी म्हणजे सामदाम दंडभेद तर त्याने ज्या वेगवेगळ्या गोष्टीबाबत सामदामादी उपयोगांचा योग्य प्रकारे विभागून वापर केला ते उपाय जणू परस्परांशी स्पर्धा करत असल्याप्रमाणे उत्तरोत्तर वृद्धिंगत होणाऱ्या धनसंपदेच्या राशी सतत निर्माण करत आहे. तर त्याने जे काही नियम आखले होते जे काही साम दाम दंडभेद जे काही नियम आखले होते तर त्याच्यामुळे काय होत आहे की त्याने जे विभागणी करून दिलेली होती प्रत्येक गोष्टींची प्रत्येक राज्यातल्या कारभारांची त्याच्यामध्ये ढासळणी झाली ते काय वृद्धिंगत होत गेली आणि त्याच्यातून धनसंपदेच्या राशी सतत निर्माण होत आहे. म्हणून त्यातून काय त्याचा राज्यकारभाराबद्दल काय होतं आहे धनसंपदा तर वाढत आहे त्याची कीर्ती वाढते त्याला जे वाढवायचं आहे आणि त्याच्यामध्ये कमतरता नाही आली की नाही मी सगळं असं निशंकपणे सोडलेलं आहे कोणावर रागवला नाही काही सगळ्याशी मैत्रीपूर्वक वागलं आहे चांगलं काम करत आहे सुयोग्य सुयोधन बनला आहे
जे काही मी करत असतो प्रजेवर अत्याचार वगैरे ते न करता अतिशय चांगल्या प्रकारे जे राज्यकारभार करत आहे आणि सगळ्या जे दुर्गुण होते त्यावर विजय मिळवलेला आहे, ते त्याच्यावर संयमी आता तो राजा बनला आहे, त्यामुळे त्याचे काही वाईट नाही झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या धनसंपत्तीत सुद्धा काय झालेली आहे, वृद्धी झालेली आहे, म्हणजे ते त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे, असं याच्यातून आलं आहे. नंतर 16वं. अनेक राजा अन्य रथाश्वसंकुलं तदीयमास्थान अनिकेतन अजिरं नयत्य युग्मच्छदग छद गंधीराद्रतां भृशं नृपोपायन दंतिनां मदः. मद अनेक राज्यान्य रथाश्वशंकुलहं तदीयमास्य नानिकेताजिरं छन्दगन्धिदार्तां वृषं नृपोपायनन्दनितां मदः. अनेक राजा रथाश्वकुलं म्हणजे अनेक राज्यांच्या रथांनी आणि आश्वासांनी भरून गेलेल्या अनेक, आता हे जे आहे ना संधीमध्ये आलेलं आहे, संधी विच्छेद केल्यानंतर ते असं आलेलं आहे. अनेक राजा अन्य श्वाश्वकुलं आणि संकुल म्हणजे हां त्यांचा आवाज. आस्व असं त्याची जर फोड केली आपण तर ते तसं येतं. अनेक राज्यांच्या रथांनी आणि अश्वांनी म्हणजे अनेक राज्यांचे जे रथ आहे, आता रथ आहे त्याचे अश्व आहे, त्या अश्वांनी भरून गेलेल्या त्यांच्या सभा मंडपापुढील प्रांगणाला राजाकडून भेट म्हणून आलेल्या हत्तीच्या गंडस्थळातून वाहणारे सप्तपर्णीच्या गंधासारखा उग्र गंध असलेले मदजल अतिशय चिखलमय करते. म्हणजे इतकी धनसंपदा, इतकं त्याचं विश्व त्यांनी काय केलेलं आहे, वाढवलेलं आहे की अनेक राजाच्या रथांनी आणि अश्वांनी भरून गेलेल्या त्यांच्या सभामंडपापुढे प्रांगणाला राजाकडून भेट म्हणून आलेल्या. आता तो जो वागत आहे त्याच्या वागण्यामध्ये जो बदल झाला आहे, याच्यामुळे त्याचं जे बाकीच्या राज्याशी वर्तन जे आहे ते कसं आहे, मैत्रीपूर्ण आहे ना. तर त्याच्यामुळे त्याच्या सभामंडपापुढे जे काही अश्व आहे आणि काय म्हटलं तिथं, हत्तीच्या गंडस्थळातून वाहणारे सप्तपर्णीच्या गंधसारखा. गंडस्थळ म्हणजे हत्तींचे गंडस्थळ कसं म्हणतात त्याला, ते इथे असतात ना, गंडस्थळातून वाहणाऱ्या गंधांचा जो उग्र गंध असलेले मद जल आहे त्याला काय म्हणते, जे हत्तीचा जो घाम येतो त्याला काय म्हणतात, मदजल. तर अतिशय चिखलमय करत आहे. तर ते काय अतिशय चिखलमय म्हणजे इतका जो त्याचा मैत्री परिवार काय वाढलेला, तिथे थांबलेलं झालेले आहे. तर ते काय चिखलमय झालेलं म्हणजे इतके हत्ती घोडे, त्याचा जो सभामंडप आहे तो अनेक राज्यांनी, त्याला म्हणायचं काय या श्लोकातून की त्याचा सभामंडप जो आहे तो अनेक राज्याच्या राजांनी तो भरलेला आहे. याचा अर्थ त्याचा सर्व राज्याशी व्यवहार कसा आहे, मैत्रीपूर्ण आहे. त्याने कोणाशी युद्ध म्हणजे केलेलं नाही आहे. त्याचा जो व्यवहार सगळ्यांशी काय मैत्रीपूर्ण आहे, चांगला आहे, हे त्याला त्याच्यातून सांगायचं आहे. त्यानंतर 17वा श्लोक. सुखेन लभ्या दधतः कृषीवलैर्कृष्टपच्चा इव सस्यसंपदः वितन्यति क्षेमम् एव देव मातृकाश्चिराय तस्मिन् कुरवश्च कासता. सुखेन लभ्या ददतः कृषीवैले इव सस्यसंपदाः वितन्यति क्षेममदेवः मातृकाश्चिराय तस्मिन् कुर्वश्च काशती. म्हणजे काय म्हटलं आहे की बराच काळ प्रजाहित करणाऱ्या त्याच्या कारागिर्दीत पर्जन्यावर अवलंबून नसलेले कुरुजनांचे प्रदेश न नांगरता सहजपणे प्राप्त होणाऱ्या धान्याने संपन्न
शेतकऱ्याप्रमाणे शोभतात. आता बराच काळ प्रजाहित करणाऱ्या म्हणजे बराच काळ प्रजाहित करणाऱ्या त्याच्या कारागिर्दीत पर्जन्यावर अवलंबून नसलेले म्हणजे पर्जन्य म्हणजे पावसावर अवलंबून नसलेले जे प्रदेशचे आहे जे न नांगरता सहजपणे प्राप्त होणाऱ्या धान्याने संपन्न शेतकऱ्याप्रमाणे शोभतात. म्हणजे काय म्हटलं आहे की तिथे की शेतकऱ्याला काय करावं लागते, आधी पर्जन्याची वाट पाहावं लागते. पर्जन्य झाल्या म्हणजे पाऊस पडल्यानंतर मग नांगरेल, नंतर शेती करेल, त्यानंतर त्याच्याकडे धान्य येईल. पण इथे जे आहे इथे असं झालेलं नाही आहे. त्याचा राज्यकारभार कसा आहे की पर्जन्याची वाट न पाहता न नांगरता घेऊन घेणे वाट न पाहता न नांगरता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, न नांगरता न पर्जन्याची वाट न पाहता ज्या शेतकऱ्याकडे असं आयतं धान्य येते त्याप्रमाणे त्याचा राज्यकारभार अगदी सुरळीत सुरू आहे. म्हणजे काही कष्ट न करता सर्व काय आहे सुखी आहे. त्यानंतर कीर्तिर्दयं दयावतः प्रशान्तबाधं दिशतो लक्षया स्वयं प्रबुद्धेस्य गुणैरुपस्मिता वसुतमानस्य वसुनिवेदिनी. निष्कलंक अशी कीर्ती लाभलेल्या दाडू सर्व प्रकारे रक्षण करून प्रजेची उपद्रवविना उन्नती करणारा कुबेरासारखा धनाढ्य अशा त्याच्या गुणांनी प्रभावित होऊन पृथ्वी आपण होऊन त्याला संपदारूपी दूध देत आहे. आता काय म्हटलं, निष्कलंक अशी कीर्ती लाभलेल्या, निष्कलंक म्हणजे त्याच्यावर काही कलंक नाही आहे अशी त्याची कीर्ती आहे. आणि दयाळू सर्व प्रकारे रक्षण करून म्हणजे तो दयाळू पण झालेला आहे, सर्व प्रकारचे रक्षणे करत आहे प्रजेचे. असा तो दयाळू आणि सगळ्यांचे प्रजेचे रक्षण करणारा त्याला पृथ्वी काय आहे स्वतःहून दूध देत आहे. म्हणजे की पृथ्वीवर जे त्याचा जो राज्यकारभार आहे तो अतिशय चांगल्या राजाप्रमाणे असल्याप्रमाणे पृथ्वीसुद्धा त्याला काय करत आहे की आपण संपदारूपी दूध देत आहे. संपदारूपी दूध देत आहे म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्या राज्यकारभारामध्ये संपदाची, धान्याची, धनसंपत्तीची वृद्धी होत आहे. म्हणजे पृथ्वी दूध देत आहे म्हणजे याचा आपण दूध काय म्हणतो की सर्व जे राज्याचे जे कामं असतात ते करतो तो दूध. राजाला जे काही माहिती हवी असते ते राजापर्यंत पोहोचवणे म्हणजे दूध. तर पृथ्वी दूध स्वरूपात त्याला काय देत आहे, धनसंपदा देत आहे, वृद्धी देत आहे. त्याच्या राज्यामध्ये अतिशय त्याचा जो राज्यकारभार आहे वृद्धिंगत करत आहे. म्हणजे पृथ्वी काय देते, त्याला आशीर्वाद देत आहे थोडक्यात प्रमाणे. त्यानंतर 19 महोजसो मानधना धनार्जिता धनुर्भूतः संयती लब्धकीर्तय न सन् हस्तस्य न भिन्नवृत्तयः प्रियाणि वाञ्छन्त्य सुभिः समिहितुः. महोजसो महाधना धनार्जिता धनुर्भृतः संयती लब्धकीर्तिः न हंसतातस्य न भिन्नवृत्तयः प्रियाणि वाञ्छन्त्य सुभिः समिहितुः. तर जे त्याच्याकडील महाबलशाली स्वाभिमान हेच धन मानणारे, ज्यांना योग्य धन दिले गेले आहे, असे युद्धभूमीवर ज्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, ते धनुर्धर बंडखोरी करण्यासाठी एकत्र आले नाहीत व त्यांची ध्येयही स्वतंत्र नाही. ते आपल्या प्राणांच्याही साह्याने त्यांचे प्रिय करू शकतात. म्हणजे बघ, जे त्यांच्याकडील महाबलीशाली आहे, स्वाभिमान हेच त्याचे धन मानणारे आहे, म्हणजे स्वाभिमानी आहे, महाबलीशाली आहे, ज्यांना योग्य धन दिलेले आहे, असे ते युद्धभूमीवर ज्यांना प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, ते धनुर्धर बंडखोरी करण्यासाठी एकत्र आलेले नाहीत म्हणते. तर ते नाहीत व त्याची ध्येयही स्वतंत्र नाहीत. त्यांचं ध्येय एक स्वतंत्र नाही किंवा याला हरवायचं आहे. ते आपल्या प्राणांच्याही साह्याने त्याचे प्रिय करू शकतात. म्हणजे जे धनुर्धनी आहे, स्वाभिमानी आहे, महाबलशाली आहे, असे त्याच्याशी युद्ध करू इच्छित
नाही, ते त्याच्याशी मैत्रीपूर्वक पण राहू शकतात, म्हणजे त्याच्यात त्या चांगल्या गुणापैकी. आता शेवटचा 20वा. महीभृतां संचरिते परे क्रियासवेद निःशेषमशेषितक्रिया महोदयेस्तस्य हितानुबन्धिभिः प्रतीयते धातुरिवेहितं फले. महिंभृता सच श्रिते क्रियासवेदः निःशेषितक्रियाः महादेतस्य हितानुबंधीभिः प्रतीयते धातुरिवेहितं फले. काम सुरू करेल ते पूर्ण करणारा तो आपल्या सद्वर्तनी दूतांकडून राजाच्या सगळ्या क्रिया जाणतो, मात्र त्याच्या हितेच्छू मान्यवरांना ईश्वराच्या इच्छेप्रमाणे त्याची इच्छा देखील त्याच्या कार्याच्या फळावरूनच जाणता येते. काम सुरू करेल ते पूर्ण करणारा तो आपल्या सद्वर्तनी, म्हणजे काम जे ते सुरू केलं आहे, ज्या राजाने ज्याला आपल्या दूताला जे काम दिलं आहे ते सद्वर्तनी दूताकडून राजाच्या सगळ्या क्रिया जाणतो. म्हणजे राजाच्या ज्या क्रिया आहे, राजांचं काही वर्तन आहे, ते सगळं कोण जाणणार? दूतच जाणणार ना, कारण दूताला सगळं सांगणार तरच दूत त्याप्रमाणे कार्य करणार. तर राजाच्या सर्व क्रिया जरी दूत जाणतो, मात्र त्याच्या हितेच्छू मानणाऱ्यांना, म्हणजे जर राजाचं हित मानत असेल कोण? दूत, तर त्याला ईश्वराच्या इच्छेप्रमाणे, म्हणजे त्याचे जर कर्म चांगले असतील तर ईश्वराच्या इच्छेप्रमाणे त्याची इच्छा देखील त्याच्या कार्याच्या फळावरून जाणता येते. म्हणजे जर हे कोणाबद्दल म्हटलं आहे? दूतासाठी म्हटलं आहे. हे वनेचरांनी कशासाठी म्हटलं आहे? दूताला उद्देशून म्हटलेलं आहे, की जर दूत हाच राजाच्या सर्व क्रिया जाणतो, राजाला पूर्णपणे जाणतो, जर तो राजाला योग्य सल्ला देत असेल, योग्य प्रमाणे वागत असेल, जर त्यांनी योग्य सांगितलं असेल, तर त्याच्या चांगल्या सत्कर्मावरून, त्याच्या कर्मावरून, दूताच्या सत्कर्मावरून ईश्वरसुद्धा त्याला त्याच्या कार्यावरून ईश्वराच्या इच्छेप्रमाणे इच्छा देखील त्याच्या कार्याच्या फळावरून जाते येते, म्हणजे त्याला त्याच्या चांगल्या कार्याचे चांगले फळ प्राप्त होते. ठीक आहे. आपण 20पर्यंत श्लोक पाहिले आहे आणि 20पर्यंत श्लोक तुम्हाला पूर्णपणे वाचून घ्यायचे आहे, त्याचा अर्थ वाचून घ्यायचा आहे आणि लिहूनसुद्धा घ्यायचं आहे. जे IMP सांगितले आहे त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण करायचं आहे. ठीक आहे. नमो नमः पुनर्मिला. ठीक आहे, समजलं?